आपल्याबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या आहेत। सोमय्याजी, खऱ्या अर्थाने आनंदाची ही बातमी आहे। सामाजिक आणि राजकीय योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय आणि इतर मान्यवर सुद्धा प्रतिक्रिया देताना दिसतात। राम भक्त लालकृष्ण अडवाणी जी यांना राम भारतरत्न दिल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतोय। अडवाणीजीची रथयात्रा पासून कार सेवेत पण मी त्यांचा सोबत होतो। राम राज्याची सुरुवात, राम मंदिरचं पुनर्निर्माण आणि त्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने अडवाणीजींना राष्ट्रपतीजींनी जे भारतरत्न दिले त्यांना धन्यवाद देतो। आज प्रत्येक भारतीयासाठी ही एक आनंदाची बाब आहे। किरीटजी, आपल्याबरोबर वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत। भोईटे सर, तुम्ही किरीट सोमय्यांना थेट प्रश्न विचारू शकता। किरीटजी, लालकृष्ण अडवाणी म्हटलं की स्वाभाविकरित्या राम जन्मभूमीसाठी त्यांनी केलेलं आंदोलन देशात राजकारणाला एक समाजकारणाला एक वेगळं वळण देणारं त्यांचं प्रभावी नेतृत्व आठवतं आणि किरीट सोमय्या यांचं सुद्धा त्यावेळी आठवण येतेच येते। तुमच्या काही आठवणी जेव्हा अडवाणीजी त्या रथयात्रेसोबत महाराष्ट्रात आले त्यावेळीची तुमची भूमिका, तुमच्या आठवणी? मला आठवते अडवाणीजी हे 77च्या जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री होते, पण 80 नंतर ते ज्यावेळी मुंबईत यायचे त्यावेळी राजधानीने यायचे, राजधानी ट्रेननी। त्यांच्या बरोबर त्यांचा पत्नी असायचा आणि त्यावेळी मी मुंबई सेंट्रल स्टेशनवर त्यांना घ्यायला जायचो। मी गाडी चालवायचो, ते शेजारी बसायचे। तिथून ते ज्यावेळी रथयात्रा निघाली, राम जन्मभूमी चलो अयोध्या, त्या काळातले प्रसंग असो की त्यानंतर अडवाणीजीच्या आणखीन यात्रा निघाल्या। अयोध्येत ज्यावेळी बाबरी मशिदीचं विध्वंस सुरू होतं, त्याचा काही कारसेवकांनी जाऊन ती बाबरी मस्जिद तोडली, त्यावेळी त्यांचा शेजारी मी उभा होतो। अडवाणीजी माझ्यासाठी एक गार्डियन, त्यांच्याकडून खूप मी शिकलोय, आमचे पारिवारिक संबंध आणि म्हणून आमच्या पूर्ण कुटुंबासाठी, मग माझी पत्नी मेधा असो की माझा मुलगा नील असो, आमच्यासाठी ही खूप 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 आनंदाची बाब आहे। ज्याप्रमाणे तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असतात त्याच पद्धतीने एक मुद्दा केलेला अडवाणींच्या काळातच तो झालेला, जेव्हा ते भाजपाचं नेतृत्व करत होते, विरोधी पक्षात होते, तत्कालीन काँग्रेसच्या सरकार विरोधात त्या राजवटीत काळा पैसा वाढतोय आणि काळा पैसा, भारताचा हक्काचा काळा पैसा परत आणायचा आहे, अशी एक मोहीम सुद्धा त्यांनी हाती घेतलेली। या पद्धतीचे जे अनेक विषय जे तुम्ही त्यांच्या टीममध्ये, त्यांच्या जवळच्या वर्तुळात होतात, हे सर्व ज्या धोरणं ठरायची त्याबद्दल सांगा। मला 2 किस्से मी सांगू इच्छितो। 90च्या काळात जैन डायरी म्हणून एक डायरी समोर काँग्रेसने आणली आणि त्या डायरीत कुठेतरी लालकृष्ण अडवाणीचं नाव आहे असं काँग्रेस नेत्यांनी घोषित केलं। अडवाणीजींनी ताबडतोब संसदेतून राजीनामा दिला आणि सांगितलं, जब तक इसमें से मैं क्लीन बाहर नहीं आता हूं तब तक संसद में नहीं जाऊंगा। अशा प्रकारे ते भीष्म संकल्प केला आणि काही महिन्यात त्यांचं नाव निर्दोष म्हणून बाहेर आल्यानंतर पुन्हा ते निवडणूक लढले, संसदेत आले। मला आठवते नितीन गडकरीजी अध्यक्ष होते भाजपचे, त्यांनी मला सांगितलं भ्रष्टाचार विरोधी चळवळ सुरू करायची आहे। भ्रष्टाचार काँग्रेसचे मग 2G असो, कोळसा कौभांड असो, हे बाहेर काढ। आणि मला त्यांनी सांगितलं आपले भाजपचे प्रमुख नेत्यांची पण एकदा बोलून घे। मी ज्यावेळी अडवाणीजींना भेटायला गेलो, मी सांगितलं, दादा अध्यक्ष जी का कहना है कि भ्रष्टाचार के विरुद्ध में मैंने ये सब घोटाले बाहर निकालना चाहिए, अभी अध्यक्ष जी की ये स्ट्रेटेजी है। आणि मला एकच वाक्य सांगितलं, किरीट जी भ्रष्टाचार निर्मूलन ये हमारी स्ट्रेटेजी नहीं,
हमारी नीति है, आगे बढ़ो और भ्रष्टाचार के सामने संघर्ष सुरू करो. म्हणजे हे जे भाव आहे ना, हा मूळचा भाजप. भ्रष्टाचार विरोधी स्ट्रॅटेजी नाही होऊ शकत, रणनीती नाही, ही नीती असली पाहिजे. किरीटजी धन्यवाद. तुम्ही लालकृष्ण अडवाणींच्या जे काही तुम्ही अनुभवलेले ते सांगितले. एक भारतरत्न सन्मान देऊन त्यांचा एक यथोचित सन्मान झालेला आहे. आता गाडगे मला वाटतं आपल्यासोबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांनी जनसंघापासून आतापर्यंत भाजप ज्या स्थानी पोहोचले त्याच ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, जे आपल्या महाराष्ट्रातील आहेत, आपल्या मुंबईतील आहेत, माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांनी सतत आपला ठसा वेगळा उमटवला, ते राम नाईक आपल्यासोबत आहेत. राम नाईकजी, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झालेला आहे, तुमची प्रतिक्रिया? मला पहिली माझी प्रतिक्रिया ही आहे की राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर तसाच नव्हे तर त्यापेक्षा मोठा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नचा पुरस्कार देण्याचा निर्णय राष्ट्रपतीजींनी केला. त्यामुळे भारतातल्या लोकांना नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत त्या सगळ्यांना आनंद वाटेल. लालकृष्ण अडवाणींना मी जवळजवळ 1956 पासून त्यांच्या संपर्कात आहे. सुरुवातीला कार्यकर्ता म्हणून, नंतर मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, 3 वेळा आमदार, 5 वेळेला खासदार, मंत्रिमंडळात ते अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री होते. मी गृहमंत्री ते असताना मी राज्य गृहमंत्री पण होतो आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याचा जो आनंद आहे, अतिशय स्पष्टपणाने पण मोकळेपणाने ज्यांच्याशी संवाद करता येईल असं ते माझ्या जीवनात मी ज्यांना पाहिलं त्यातल्या सगळ्यात पेक्षा सर्वश्रेष्ठ असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि मला तर ते रामभाऊ म्हणत असत. आणि नुसतं रामभाऊ नाही तर मला कॅन्सरमध्ये मी ज्यावेळेला आजारी होतो त्यावेळेला 3-3दा दिल्लीहून येऊन भेटून गेले. मला 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला ते त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यामुळे माझ्या जीवनात व्यक्तिशः आणि संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांचं मांडणी, विचार मांडणी इतकी स्पष्ट असायची आणि अशी स्पष्ट असताना समोरच्याला त्याच्या मनात काही शंका असेल तर ती दूर करणारी, पण अशा चर्चेनंतर वा खरं झालं, बरं झालं, अशा प्रकारची त्या व्यक्तीची प्रतिक्रिया व्हावी असं एक फार मोठं. मी माझ्या जीवनात राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर माननीय अटल बिहारी वाजपेयी यांना मरणोत्तर भारतरत्न मिळालं, पण नाही चुकलं माझं, त्यांनाही भारतरत्न मिळालं आणि आता अडवाणीजींनाही मिळालं. अतिशय आनंद आहे. सोन्याचा दिवस आज भारतामध्ये उगवलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी जीवनाची 100री गाठावी असंही मला वाटतंय की त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन देशाला होत राहील. फारच चांगला अशा प्रकारचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत राष्ट्रपतींनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मी कृतज्ञतेनं स्मरण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. रामभाऊ, खूप खूप धन्यवाद, कारण आपण मोकळेपणानं बोललात, अनुभव मांडलेत.
त्याबद्दल धन्यवाद. गार्गी. तर आपण बघितलं लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान मोदी यांना आता भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि याची घोषणा पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेली आहे. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्नाकडे पाहिलं जातं आणि हा भारतरत्न पुरस्कार आता लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला आहे.